सैफ अली खानवर घरात शिरलेल्या अज्ञात व्यक्तीकडून चाकू हल्ला। सारा अली खान लीलावती रुग्णालयामध्ये दाखल। सैफ अली खानवर अज्ञाताकडून चाकूने 6 वार, 2 वार गंभीर। सैफच्या शरीरावर मोठ्या जखमा। सैफच्या शरीरातून 3 इंचाची टोकदार वस्तू काढली। जखमी मोलकर्णीवर सुद्धा लीलावतीमध्ये उपचार सुरू। सैफ अली खानच्या घरातील 3 कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात। तिघांचेही मोबाईल जप्त। हल्ल्याप्रकरणी पोलिसांच्या 15 टीमकडून तपास सुरू। सैफ अली खानवरील हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो। धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हल्ला झालाय का हे तपासायला हवं। सैफवरील हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाडांकडून शंका व्यक्त। व्यक्ती कोणत्या हेतूने आलेला याचा तपास केला जाईल। हल्लेखोराला सोडणार नाही, राम कदम यांची प्रतिक्रिया। 90% पोलीस फुटलेल्या आमदार आणि खासदारांच्या सुरक्षेत राज्यामध्ये काय सुरू आहे? गृहमंत्र्यांनी विचार करावा, संजय राऊतांची टीका। सुप्रिया सुळेंकडून सैफ अली खानच्या तब्येतीची विचारपूस। सैफसह कुटुंबीय सुरक्षित, सुप्रिया सुळेंची माहिती। महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे। पोलिसांची सुरक्षा असलेलेच सुरक्षित नाहीत, तर सर्वसामान्यांच्या सुरक्षेचं काय? सैफवरील हल्ल्यानंतर वर्षा गायकवाड यांचा सवाल। बारामतीमधल्या कृषी प्रदर्शनात शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र। माणिकराव कोकाटे, पंकजा मुंडेही उपस्थित। मंत्रिपद न मिळालेल्या छगन भुजबळांची नाराजी कायम। अजित पवार आणि पंतप्रधान मोदींनी बोलावलेल्या बैठकीला भुजबळ गैरहजर। लाडकी बहीण योजना मतदारांना आमिष दाखवण्यासाठी नाही, तर महिला सक्षमीकरणासाठी। सरकारवर अतिरिक्त भार नाही। राज्य सरकारचं हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात शपथपत्र। 3 मार्चला अधिवेशन सुरू होणार, तर 10 मार्चला अर्थसंकल्प सादर केला जाणार। अजित पवार यांची माहिती। मराठा काय करता? मीही 96 कोळी मराठा। जातीयवाद केल्याचा आरोप करत कराडच्या पत्नीचा जरांगेंवर हल्लाबोल, तर धस, सोनावणे, दमाने यांच्याही अनेक गोष्टी समोर आणणार। मंजेली कराड यांचा इशारा। माझी खुली किताब, माझ्या कोणत्या गोष्टी बाहेर काढायच्या त्या काढू दे। ज्यावेळेला मंजेली कराड माझ्या गोष्टी उघड करतील तेव्हा उत्तर देणार। बजरंग सोनावणेंची प्रतिक्रिया। शिवसेनेच्या मंत्र्यांची आज एकनाथ शिंदेंनी बैठक बोलावली। मुक्तागिरी निवासस्थानी दुपारी 3:30 वाजता बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर चर्चेची शक्यता। मुंबईत वाढलेल्या प्रदूषणाची उच्च न्यायालयाकडून दखल। पेट्रोल डिझेलच्या गाड्या टप्प्याटप्प्याने हटवण्याबाबत आणि इलेक्ट्रिक गाड्या वाढवण्याबाबत समिती नेमण्याचे निर्देश। ओरेसनंतर फसवणुकीचा आणखीन एक घोटाळा उघड। मनीएज कंपनीकडून 3000 गुंतवणूकदारांची 100 कोटींची फसवणूक। मनीएज कंपनीच्या 4 संचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल।